नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. सखल भागांची तातडीनं उपाययोजना करण्याची महापौरांचे आदेश. कर्मचाऱ्यांनी शिस्तभंग केल्यास करणार कारवाई, आयुक्त सौरभ राव. आणि विधान परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांची लक्षवेधी उपस्थिती. ठाणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांची गंभीर दखल घेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. दुपारी महापौरांनी पेढ्या मारुती चौक, मासुंदा तलाव परिसर, वंदना टॉकीज परिसर आणि चिखलवाडी या भागांना भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. पावसामुळे पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेत नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या पाहणी दौऱ्यात शिवसेना गटनेते पवन कदम, ठाणे महापालिकेचे अधिकारी तसंच पदाधिकारी उपस्थित होते. पाणी साचण्याची कारणं, जलनिस्सारण व्यवस्थेची स्थिती आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित विभागांना दिले. शहरातील नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात असे निर्देशही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी यावेळेला दिले. भेट दिली आणि आता आपण वंदना टॉकीजच्या इथे आहोत. तर ज्या ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचत होतं त्या ठिकाणी आपण यंत्रणा व्यवस्थित ठेवलेली गेली आहे. काही ठिकाणी आपल्याला पंप नव्याने बसवता द्यायचे होते तर तिथे नव्याने दिले आहे. जसं का आता वंदना टॉकीजच्या इथे पण आपण नव्यानेच पंप दिलेला आहे. आणि मला वाटतं की जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत त्या सकल भागांमध्ये पाणी साचण्याचं आपल्याला प्रमाण दिसेल. पण जसं जसं पाऊस ओसरेल त्याप्रमाणे आपली यंत्रणा इथे आहेच हजर आणि व्यवस्थित आपण त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत. मला वाटतं की ज्या वेळेला पहिल्यांदाच आपण महापौरपदी झालं, मला वाटतं पाण्यासाठी आपण बैठक घेतली होती. त्याच्यानंतर पावसाच्या आधी वृक्षतोड असू देत, रस्ते असू देत, याच्या बैठका पण आपण अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं 70% चांगली परिस्थिती मला वाटतं ठाणे शहरामध्ये मला दिसते. आणि तो आढावा घेण्यासाठी आज रस्त्यावरही आपण उतरलेलो आहोत. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साचत होतो त्या ठिकाणी मला वाटतं बऱ्यापैकी नागरिकांना दिलासा आहे. कारण एवढं पाणी काय मला तर वंदना टॉकीज मध्ये पण बऱ्यापैकी पाणी साचत होतं. आज पंपिंग लावून आपण ते पाणी नाल्यामध्ये सोडलेले आहेत. नालेही बऱ्यापैकी 70-80% नाले साफ झालेले आहेत. काही ठिकाणी आपल्याला अजून सूचना द्यायच्या आहेत की तेही नाले साफ करून घ्या. पण मला असं वाटतं की नागरिकांना दिलासा आहे. प्रभाग स्तरावरील अतिक्रमण, फेरीवाले, हातगाडीधारक तसंच अनधिकृत व्यवसायांवर होणारी कारवाई अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण व्हावी यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. प्रभाग समिती स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज निर्गमित करण्यात आले. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं. शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कठोर आणि नियमित कारवाई करण्याची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधी तसंच विविध सामाजिक संघटनांकडून सातत्यानं केली जात होती. तसंच अनेक कर्मचारी दीर्घकाळ एकाच प्रभागात कार्यरत असल्यानं अतिक्रमण विरोधी मोहिमांमध्ये अपेक्षित सातत्य आणि परिणामकारकता दिसून येत नसल्याबाबतही वारंवार सूचना प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सर्वंकष आढावा घेत हा निर्णय घेतलाय. निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार 9 प्रभाग समित्यांमधील अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिक, शिपाई, बिगारी आणि सफाई कर्मचारी अशा विविध पदांवरील एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. पालिका प्रशासनानं संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले असून त्यांनी बदली झालेल्या ठिकाणी विनाविलंब हजर राहावं असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच बदली आदेशाचं पालन न करता नवीन कार्यस्थळी हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनानं दिलाय. या बदल्यांमुळे प्रभाग स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण यंत्रणेला अधिक बळ मिळणार असून फेरीवाले, हातगाडीधारक आणि इतर अनधिकृत अतिक्रमणांवर अधिक प्रभावीपणे कारवाई करता येणार आहे. तसंच अतिक्रमणमुक्त रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्याच्या पालिकेच्या प्रयत्नांना त्यामुळे गती मिळेल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वेगानं होणारं शहरीकरण, वाढती पाणी टंचाई आणि भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.
सभागृहात बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखर यांनी स्पष्ट केलं की पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि विविध कर भरूनही नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब आणि त्यावर खर्च होणारा प्रत्येक रुपया पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीनं वापरला गेला पाहिजे असं त्यांनी ठामपणे मांडलं. MMR क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये तृतीय पक्षामार्फत जललेखा परीक्षण करून प्रत्यक्ष पाणी गळती आणि वितरणातील त्रुटी यांचे वस्तुनिष्ठ चित्र समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. त्याचबरोबर अधिकृत आणि अनधिकृत पाणी टँकरची संपूर्ण माहिती सार्वजनिक करून टँकर व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी त्यांनी केली. टँकर माफिया आणि कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. बारवी धरणाच्या मुख्य जलवाहिनीमधून होणारी पाणी चोरी, बेकायदेशीर जोडण्या आणि अनधिकृत वापरामुळे उपलब्ध जलस्रोतांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचं नमूद करत अशा प्रकारांवर कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. पहिल्या पावसात मुंबई तुंबली होती. आजही पाऊस पडतोय. वाहतूक कोंडीची समस्या लोकांना सहन करावी लागते. त्याबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी शहर कसं उभं राहतं किंवा शहरं कशी उभी राहिली पाहिजेत याकडे सत्ताधाऱ्यांचं लक्षच नाहीये असं म्हटलं. चेंबूरमध्ये झाड कोसळून जी दुर्घटना घडली त्यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. मागची अनेक वर्ष मी शहर कसं उभं राहिलं पाहिजे यावर बोलत असतो, मात्र शहर कसं उभं राहतं याकडे कोणाचंही लक्ष नाही. बिल्डरांना प्लॉट द्यायचे, त्यातून पैशातून राजकारण आणि फोडाफोडी एवढंच फक्त महाराष्ट्रात सुरू आहे. लोकांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून काहीही चाललेलं नाही. रस्ते बांधले, पूल उभे केले म्हणजे शहर उभे राहत नाहीत. आपल्याकडे विकास आराखडा येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. त्यामुळे कुठेही रस्ते बांधले जातात, ते किती उंचीवर बांधले जातात, त्यातून पाणी कसं जातंय याकडे कुणाचंही लक्ष नाही. फक्त फोडाफोडीचंच राजकारण एवढंच चाललंय महाराष्ट्रात आणि देशात असं राज ठाकरेंनी म्हटलंय. येणाऱ्या काळात सिमेंटच्या जंगलात राहावं लागेल का असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की आता तुम्ही कुठे राहतात, आता काय झाडांच्या जंगलात राहतायत का असा प्रश्न विचारला. महाराष्ट्रात 3 वर्षानंतर निवडणुका आहेत पण आत्तापासूनच SIRची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या SIRचा सर्वात जास्त फटका पश्चिम बंगाल आणि बिहारला बसलाय. पश्चिम बंगालमध्ये तब्बल 27 लाख मतं काढली गेली आणि ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे ही काही सरळ आणि साधी गोष्ट नाही. सध्या देशात जे राजकारण सुरू आहे ते चांगलं राजकारण सुरू नाहीये. खूप घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण सुरू आहे. याचा फटका भविष्यात भारतीय जनता पक्षालाही बसणार आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं. जे काही आज देशात टिकू नये ते नरेंद्र मोदींमुळे टिकू नये हे भाजपानं विसरता कामा नये. तसंच अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं राजकारण करत आहात त्यात तुम्हीही सुटणार नाही असंही ते म्हणाले. बेधुंद सत्ता आली की माणसं अशी वागायला लागतात असंही राज ठाकरे म्हणाले. राजकारणाचा पैशाबंद राजकारण एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. निवडणुका निवडणुका निवडणुका. आता कुठे राहताय? नाही, आता कुठे राहताय? आता कुठे राहताय? कुठे आता तुम्ही? झाडांच्या जंगलात. कारण याला काही आकार उखरच नाहीये, कोणाला माहितीच नाहीये काही. काय करायचं त्याला? तुम्हालाही दिसतोय. मांडा, चॅनल आहेत ना तुमच्याकडे, मांडा. चला चला बोलल्यावरती कंठ फुटला तुला. एवढा बघत बसला होता आपलं. इंटरनल मेट्रो नाही, ठाण्याचा प्रश्न आहे ना विचार. काल लिहिलंय की मी त्याच्यावरती. टीव्हीचे पेपर फुटलेले आहेत त्याच्यावरती पण लिहिलं. बोललो ना त्याच्यावरती तुम्हाला. ठाण्यात सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसानंतर दुपारच्या सुमारास पावसाचा जोर आणखीन वाढला असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वंदना बसस्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे वंदना बसस्थानक परिसर जलमय झाला असून वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय.
दरवर्षी या परिसरात पाणी साचत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप झालेली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये. पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचंही चित्र आहे. पाणी साचल्यानं संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान हवामान पाहता पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसंच सखल भागातून प्रवास करताना सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे. मुंब्रा येथील MTNL कंपाऊंड परिसरातील सुमारे 35 वर्ष जुन्या हिना कॉटेज इमारतीचा काही भाग मुसळधार पावसामुळे कोसळला. घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. इमारतीतील 4 कुटुंबांना बाहेर काढून इमारतीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलाय. ही इमारत धोकादायक असल्यानं तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. आवाज माझाकडे एखादी बातमी पाहिजे राहून केली असल्यास आमच्या YouTube आणि Instagramवर आणि Facebook पेजला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, आमचा मोबाईल नंबर 7666213141.